वलीपीर रोड फोर्टिस हॉस्पिटल की तरफ ये केडीएम की गाड़ी आज 1.5 महीने से पड़ा है। कचरे कोई इसको उठाने आता नहीं है। खाली नीचे का कचरा उठा के लेके जाते। बहुत गंदगी होती है यहाँ पे। 2-3 टाइम आरजी भी डाले, कौन आया ही नहीं है। कचरे वाले को भी सुबह में बोले तो बोले लेके जाएंगे ले जा रहे नहीं। आज 1.5 महीना हो गया है। गाड़ी कितनी देर से पड़ी हुई है? गाड़ी 1.5 महीने से पड़ी हुई है। जब कचरा उठाने आए थे गाड़ी बंद पड़ी, तो जब से ये गाड़ी बंद ही पड़ी है। उनको बोले तो आजकल लगाते हैं। कल्याण डोंबिवली महापालिकेमधील आंधळ जळते आणि कुत्रपीठ खाते अशा म्हणीप्रमाणे महापालिकेचा भोंगळ कारभार चालू आहे। आरोग्य विभागाचा तर तुम्ही बोलायलाच नको, जगात रेकॉर्ड होईल आपल्या महापालिकेत की अशा प्रकारच्या गाड्या दिवसेंदिवस कुठेही रस्त्यावर 2-2 ने 3-3 महिने किल्ले दुर्गाडीच्या पायथ्याशी होती आहे। अशा प्रकारे मी डोंबिवलीचे जे उपायुक्त आणि कल्याणचे उपायुक्त घनकचरा विभागाचे यांना दाखवलेलं होतं, परंतु आज तगात कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई सन्माननीय आयुक्त महोदयांनी आज तगात केलेली दिसत नाही। आज तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सफाई आयोग आलेला आहे आणि या आयोगाच्या पण निर्देशन आणून दिलं पाहिजे की अशा प्रकारे जर कल्याण डोंबिवली महापालिका कचऱ्याच्या गाड्या 2-2 महिने रस्त्यावर पडलेल्या असतील तर आयोगाने सुद्धा याकडे लक्ष घातलं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे आणि ते घालावं। आणि आयुक्त महोदय आहे अभिनव गोयल यांना बऱ्याच गोष्टी कल्याण डोंबिवली महापालिकेला माहिती नाही। अधिकारी त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना जे मुख्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून त्यांना दूर ठेवतात, पण प्रत्यक्षात ह्या व्हिज्युअलमध्ये असं दिसेल त्यांना की प्रत्यक्षात आपण काय कारवाई करतो याच्यावर। याकडे आयुक्तांचे माझे निवेदन आहे की जे तत्सम अधिकारी असेल त्यांना तात्काळ कामातून निलंबित करावं।